शुभ सकाळ मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आपण आलेलो आहोत गावी शिमग्यानिमित्त। तर माझ्या गावी नाही आलो आहे, मित्राच्या गावी आलो आहे। तर आज शिवर्धनला आलो आहे, तर बघूया त्यांच्याकडची पालखी, त्यांचा शिमगोत्सव कसा साजरा करतात तो। मित्राच्या घरी आलो आहे, तर मित्रासोबत चाललो आहे। आता कोडकीमध्ये आहे, तर कोडकीतून कोंडगरला जायचं आहे, चालत चाललो आहे। जास्त कोण नाही, मित्र आणि त्या गावातला एक पोरगा आहे बारका, आणि मी चाललो आहे, तिघंच चाललो आहे। कारण खेडी गेलेत पुढे, तर आम्हाला जायचं आहे आता गोंडकरमध्ये। तर तिघंच निघालोत हनुमानी पायाचं। गाव बघून घ्या, कुडकीचं कसं आहे गाव, एकदम सकाळचं वातावरण आहे। चला तर मंडळी, आपण आलेलो आहोत वडवलीमध्ये। गोंडगरला जायचं होतं, पण पालखी आलेले आहे, सॉरी पालखी नाही, खेडी आलेले आहेत वडवलीमध्ये। गोंडगरला जाणार तो, पण कसं गोंडगरवरून निघाले ते लोक, तर आम्ही डायरेक्ट वडवलीमध्ये आलो। तरी हे पब्लिक बघा, म्हणजे आपली खेडी निघालेत, भरपूर खेडी झाली तिकडे। यांच्याकडं पालखी लेट निघते, तर खेडी पहिले निघतात, बघू शकता तुम्ही। ढोलकी बिलकी एकदम मस्त वाजवत आहेत, पोरांची मैफिल जमलेली आहे। या आनंदापुढे तर तुम्हाला कुठलाच आनंद जास्त नाही वाटणार, कारण ही मैफिल तुम्हाला म्हणजे एकदम आनंदाच्या क्षणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। हे वडवलीचं गाव बघा, भरपूर पब्लिक आहे। पब्लिक बघा पुढे, तुम्हाला अशी कमी वाटते, पण पुढे जाऊन बघा तुम्हाला किती जास्त वाटेल पब्लिक बघा।
तर मंडळी फायनली आपण आलेलो आहोत घरी. तर आज खेळ्यांचा प्रवास आता पूर्ण झालेला आहे. निघालेले आपले मित्रपरिवार ताच्यापुरे झालेले आहेत आपले बंटी शेट. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.